जायचं बोर जायचं आपल्याला. चल लवकर तुला बाहेर नको जाऊ. अयो पडतंय रे पड. पा 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 पा. वेलकम बॅक टू द चॅनल. चालू आहे गावाकडं. आमचा आठवडा भरला आहे ना. 2 आठवडे झाले. 2 आठवडे झाले गावाकडं नाही आम्ही. फक्त 2 आठवडे झाले. हां तेच 2 आठवडे झाले. हे दुसरा आठवडा ना. एक तर ड्रायव्हर गेला मध्ये. ठीक आहे रिटर्न चालू आहे. हे जे आहे ना एवढं टायर म्हणजे एवढं थकवण्यासारखं आहे ना. मी येतोय प्रत्येक शनिवार रविवार प्रत्येक म्हणजे अल्टरनेटिव्ह जावं लागतं मला. ठीक आहे पहिलं मजा येत होती मला जायला गावाकडं वगैरे सारखं नाही का. मी तेव्हा बॅचलर होतो ना तेव्हा जायला मजा वगैरे येत होती. पण आता हे मला बोर व्हायला लागले. ठीक आहे 1 मिनटं मला हे पण हातात कॅमेरा धरून बोर व्हायला लागले. किस बघा कशी माझी. चला नाही पण लय कंटाळा नाही ट्रॅव्हलिंग वगैरे नाही का. 2 व्हीलर असेल तर मी ठीक आहे जातो. पण हे रेल्वे पकडा हे करा तेच ठीक आहे काय विषय नाही. जे आहे ते त्यांना समाधान झालं पाहिजे. विषय काय झाला विषय काय तुम्हाला सांगतो. रेकॉर्डिंग चालू नव्हती काय. रेकॉर्डिंग चालू नव्हती तर काय विषय काय होता माहिती आहे का. मी 4-5 मिनटं बडबड केले आणि रेकॉर्डिंगच चालू नाही झाली. ठीक आहे काय विषय नाही. तर जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाचं काम ऐकता का तोपर्यंत तो तुम्हाला किंमत वगैरे देईल किंवा तुम्हाला रिस्पेक्ट वगैरे देईल किंवा त्याच्या सानिध्यात राहताल किंवा तुम्ही ते तुम्हाला मॅनिप्युलेट करू शकेल ना. म्हणजे तुम्ही त्याच्या शब्दात म्हणजे त्याच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही का तोपर्यंत तुम्हाला तो चांगला वगैरे समजेल. ठीक आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही त्याच्या मनाविरुद्ध काम करायला लागताल किंवा त्याचं जे सांगितलेलं काम आहे ना ते जेव्हापासून बंद करताना काय ऐकायचं तेव्हापासून तो तुम्हाला असं तुच्छ प्रकारे वागणूक देईल किंवा मग चांगलं वागणूक नाही देणार. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचा अनुभव येते ते आता डेलीचंच आहे. डेलीचं म्हणजे आता विषय काय झाला. आता मी माझी एक मॅनेजर आहे तर ती 2-3 दिवस झालं मी तिचं सांगितलेलं काम आहे ना मी काय ऐकत नाही. तिचं काम ऐकत नाही म्हणजे एक्स्ट्रा काम सांगायला लागली नाही का. मग माझं मला पण शरीर आहे ना. मी 8 तास 9 तास ड्युटी उभं राहून करतो तरी पण ते एक्स्ट्रा 1-2 तास होतं. तर काल पण 11 वाजल्या. त्या 11 नाही काल 11:30 वाजल्या आणि परवा दिवशी पण 11-11:15 वाजले. आमची शिफ्ट 10:30 संपते. तर ते मॅडम काय करते येऊन 8 वाजता 7 वाजता काहीतरी एक्स्ट्रा काम सांगून जाते की करच म्हणून आणि अर्जंट आहे म्हणते. आणि ते माझं पण काम नसतं बरं का. मी आता माझा प्लॅन ठरलेला असतो बी शिफ्टमध्ये की एवढं काम करायचं निघायचं आहे. मग आता तो प्लॅन ठरलेला असतो प्लॅन ठरलेला असतो तर त्याच्यामध्ये थोडंसं अजून कामाचं भर काढते. 1 तासभराचं काम एक्स्ट्रा सांगते मला ते. तर मी मॅडमला डायरेक्ट सांगतो की मॅडम पॉसिबल नाही वगैरे वगैरे. मग तेव्हा म्हणते की तू काम करायला नको काम म्हणायला लागलं आहे वगैरे. नंतर काम असं नाही का ए शिफ्ट बी शिफ्टमध्ये चाललं पाहिजे काम. मग मला पुढं उत्तर द्यावं लागतं वगैरे. मग तो तुझा प्रश्न आहे ना. तुला उत्तर द्यावं लागतं तर तू तसा प्लॅन कर ना. मला आल्याला सांग की हे इम्पॉर्टंट आहे आज हे काम कर. तेव्हा मी ते काम करेल माझं थोडंसं कमी करेल. पण तू जर जास्त टायमाला सांगशील तर माझं मी ऑलरेडी प्लॅन करून ठेवला. आता कॉलम जर चालू असेल तर तो स्टॉपच करावा लागणार ना मला. कारण तिचं काम जे सांगितलं ते करावं लागणार आहे. तर अशा गोष्टी आहेत त्या. मग 2-3 दिवस झाले मी तिला करायला मना करतो किंवा नकार देतो. तर त्यामुळे ती आता थोडं 2-3 दिवस झालं मला थोडंसं नाही का म्हणजे एक्स्ट्रा काम वगैरे मुद्दाम सांगायला लागले नाही का. ठीक आहे म्हणलं काही विषय नाही. आज गुरुवार आहे. उद्याची सुट्टी टाकलेली आहे मी. आणि मॅडम मी काय सांगितलेलं नाही की उद्या सुट्टीवर चाललं आहे म्हणून. तुझं डायरेक्ट मेसेज टाकणार आहे की मी आजारी आहे मी काही येऊ शकणार नाही. तुला काय करायचं ते कर. मग काय होत तिने काय करायचं करू द्या. कोणाला काम सांगू द्या नाही तर कोणाला काय करायचं करू द्या. मी चाललो गावाकडं. पिलं लागलं का. ठीक आहे. रेल्वेची वाट बघतोय. इथं चेरलापल्लीला आलो आहे आणि मी ड्युटी करून आलो आहे. 9 ते 6:30 वाजेपर्यंत ड्युटी केलेलं आहे ना आलेलं आहे. माझं डोळं बाकच झालेलं आहे. झोप नाही काम आहे नुसतं काम. आता गावाकडे गेल्यावर पण मला झोप नसणारे कामच असणारे सगळं माझ्याच बोकांडे असणारे. ठीक आहे काय विषय नाही. असा विषय आहे. आता प्लॅटफॉर्मला वाट बघतो. प्लॅटफॉर्म नाही आहे हा दादर आहे थोडक्यात. प्लॅटफॉर्म खाली रेल्वे अजून टाईम आहे यायला 10-20 मिनटं. हैदराबादमध्ये पाऊस चालू झाला आहे जोरात चालू झाला आहे. हे बघा जोरात चालू झाला आहे. डायरेक्ट आम्ही इथे बसलो होतो ना तर इथं पाऊस यायला चालू झाला आहे. आवाज पण
लय लागायला लागला कुठं पाऊस आहे ना त्या साईडनं वारं जास्त आहे तर त्या साईडनं जास्त यायला लागला पाऊस आणि ह्या साईडला आलं अय्यो काय बघा पाऊस एवढा पाऊस चालू झाला नाही एवढा पाऊस चालू झाला आहे ना काय बघा सगळे जर पाणी पाणी झाले ह्या साईडला बघा आता येताना तर काय नव्हतं आणि एकदमच चालू झाला पाऊस हे मधलं एक सीट आहे आणि वरचं एक सीट आहे ठीक आहे त्यांना विचारलं होतं सीट थोडं ॲडजस्ट करता का त्या दोघांचं पण खालचं सीट आहे पण नाही म्हणले ॲडजस्ट करा ठीक आहे काय विषय नाही तर नाही आम्ही आमच्या वेळेस ॲडजस्ट करतो आमच्या वेळेस कोणच ॲडजस्ट करत नाही ठीक आहे काय विषय नाही आज कॅमेराला थोडं पाणी लागलं जेवायला लागलं जेवायला बघा काय काय आणलंय हरभरा आहे इकडे भजी आहे इथं पापडी आहे इथं दुपारची सांडग्याची भाजी आहे शिल्लक राहिलेली आणि चपात्याच्या सोबत चिप्स पण आणले तर अशा प्रकारे जेवण चालू आहे ओके मस्तपैकी जेवतो आता डायरेक्ट बघू थोडं फ्रीज जर झोपली तर चांगलीच गोष्ट आहे नाही झोपली तर इकडे तिकडे चक्रा मारू लागणार मला ठीक आहे सिज्जा अजून झोपलेलीच नाही का मांडीवरच आहे सात 6:30 गाडी थांबली इथं अर्धा तास गाडी तिथं थांबलेलं आहे कुठं थांबलं तर रुद्रात थांबले रुद्र आहे ना रुद्रात थांबले गाडी अर्धा तास झालं आणि इथे थांबतेच गाडी प्रत्येक वेळेस थांबते नाही शेंद्री रुद्र नाही शेंद्रीमध्ये थांबते गाडी शेंद्रीमध्ये गाडी थांबते आता बघू इथून किती वेळ लागते हालायला अजून एक 15-20 मिनटं किंवा इथून कुरवाडी जवळच आहे इथून कुरवाडी फक्त 20 किलोमीटर राहिलेलं आहे तर कुरवाडी अलीकडे 20 किलोमीटर शेंद्रीमध्ये गाडी थांबते भरपूर बहुत कधी हलते जर हल्ली तरी एक अर्धा तास धरून चालायचं इथून ठीक आहे तर मी अजून आमचा जो रिक्षावाला आहे ना डमडमवाला त्याला कॉल केला नाही मी त्याला कॉल करतो ऑर्डर तर दिला आहे आमच्या त्या रिक्षावाला डमडमवाला फोन केला होता त्याच्या कुणाचे मुलाचे लग्न आहे ते वाटते येऊ शकणार ना ठीक आहे रिक्षा करून जावं लागेल काय विषय नाही एक्स्ट्रा पैसे राहतील फक्त दुसरं काय व्हायचे 200 जायचे तिथे 300 रुपये जातात त्याला काय विषय गाडी तर हल्ले 6:15 किंवा 7:30 वाजेपर्यंत पोचते करून झोप आहे ना झोप तर माझी झोप झालेली नाही 2-3 दिवस झाले झोप झालेली नाही आजचंच नाही आहे माझं डोळं बघत झालेलं मी जे बोलतोय ना आता हे गुंगीतच बोलतोय मला काही म्हणजे फक्त उठून चालायचं म्हणून चालतोय ठीक आहे मी फ्रेश वगैरे नाही आहे काय ओके तर काही आता जस्ट घरी आलं रिक्षा अजून गेलेली दिसती का मस्त वातावरण कसं मस्त वातावरण झालं ठीक आहे ब्लॉग इथे संपवतो ब्लॉग आवडला असतं तर लाईक करा अरे ओके तर काय ब्लॉग इथे संपवतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय पीस